बार्शी तालुक्यातील तांदळवडी गावात अत्यंत वाईट घटना घडलेली आहे। नंदा भास्कर गरड असे या महिलेचं नाव आहे। सकाळी भास्कर गरड यांच्या शेतात सोयाबीन मळणी यंत्र आले होते। त्यासाठी नंदा भास्कर गरड व त्यांचा मुलगा रामराजे असं तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले। नंदा ही मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेल्या सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करत असताना तिने तिच्या डोक्यावर बांधलेला स्कार्फ व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकल्याने तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले। तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात नोंद होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक हे घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करत आहेत। शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना घडलेल्या यापूर्वी बऱ्याच आहेत, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे। मळणी यंत्रणासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्यांनी जरूर बघितले पाहिजे।